नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. तर मी आत्ता बनवणार आहेत पापड, कारण की आपल्याकडं आलेलं आहे पापडाचं कस्टमर आणि पापड बनवायची सगळी प्रोसेस मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे आहे पापडाचं मशीन आणि वरती बघितलं तर काहीच नाही आहे, मोकळा आहे. पाऊस आला तर खूप धावपळ आहे. याच्यावरती शेड मारायचं आहे, तर शेडही आम्हाला लवकरच मारावा लागणार आहे, पावसा पाण्याचे दिवस आहेत म्हणून. आणि हे बघा असंच आणून ठेवलेलं आहे, बाहेरच आहे, वट्ट्यावर आहे. तर चला, आणि पापड जे आहेत ते मी घरामध्ये सुकवणार आहे. संपूर्ण प्रोसेस तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. तर ब्लाऊजचा पण व्हिडिओ जो आहे तो शूट करायचा आहे, पण ते माझं दुसऱ्या चॅनलसाठी असतं. आणि पाहू शकता ह्या ब्लाऊजची डिझाईन शेअर करायची मला. सगळ्यात पहिलं पापडाचं जे आहे आपल्याला बनवायचे आहेत. तर तुम्ही इथं पाहू शकता कस्टमरनी इथं पीठ जे आहे आणून दिलेलं आहे. 2 किलोचं पीठ आहे, त्याचबरोबर 2 पुड्यासुद्धा त्यांनी आणून दिलेल्या आहेत. तर ही थोडीशी वेगळी पुडी आलेली आहे, पण काही अडचण नाही. 1 किलोचं प्रमाण असतं याला, तर आपण त्याच्यानुसार फक्त मसाला कालवायचा आहे आणि मशनीमध्ये टाकायचा आहे. संपूर्ण पापड आपले रेडी झालेले आहेत. पाहू शकता हे 2 किलोचे पापड इतक्यात अर्धा तासामध्ये आपले झालेले आहे. हे बघा, तर तुम्ही बघू शकता. आता हे ज्याचे आहे ते घेऊन जाणार आणि घरी पुन्हा फॅनखाली सुकवणार. तर एवढं मटेरियल तर निघतंच आहे, कारण मशीन म्हटलं तर एवढं मटेरियल तुमचं निघणारच आहे. असं थोडंसं ही जी आहे ही पट्टी काढली होती, तर आपण ही कट करून घेतलेली आहे. आता हे तळून खाल्ले तरीही चालतं. आणि हे बघा चूल आहे, त्याच्यामुळं ही पण पट्टीसुद्धा आपल्याला भाजून खाता येते पापडासारखी, त्याच्यामुळं काहीच अडचण नाही. हे बघा, तर भाजून खाते. थोडंसं शेवटी जे आहे ना मटेरियल आहे ते असं निघतंच आहे. तर आमच्या इथं चूल वगैरे असते, त्याच्यामुळे तुम्ही हे अशा पद्धतीने पण भाजून खाऊ शकता, किंवा गॅसवर पण हा पापड भाजता येतो, पट्टी पापडसारखं निघतो. तर चला, फायनली आपले पापड झालेले आहेत.